2 मुलं झाल्यानंतर मी घराबाहेर पडू शकले नसते जर मी तुम्हाला ऐकलं नसतं तर. आता निर्णय घेतलाय, घराबाहेर पडलीये. पण सर, माहित नाही का मनात एक अपराधीपणाची भावना असते की मी बाहेर आहे. आता घरात 2 मुलं आहेत. माहित नाही ती काय करत असतील, मोबाईलमध्ये काय बघत असतील, काहीतरी गडबड करत असतील. भीती आहे, अपराधीपणा आहे, तू जातच नाहीये. नाही, तो अपराधीपणा नाही आहे. तो एक दंभ आहे की तुम्ही घरात राहून मुलांचं खूप कल्याण करता. मी बाहेर पडली आहे, आता माझ्या मुलांचं काय होईल? यात कुठली मान्यता आहे ते बघताय ना? जेव्हा मी घरात असते तेव्हा मी मुलांना अगदी सुखात ठेवते. यांना कधी विचारा की यांना तुमची किती गरज आहे. ते म्हणतील मम्मी दिवसातले काही तास पुरेसे आहेत, त्यापेक्षा जास्त तर अति होऊन जातं. आता त्यांना थोडं अजून मोठं होऊ द्या. त्यानंतर तुम्ही जर त्यांच्यासोबत वेळ घालवू पाहाल तर ते इकडे तिकडे पळतील. म्हणतील मम्मी काही पर्सनल स्पेस देणार आहेस की नाही? आमचं सुद्धा काही खाजगी आयुष्य आहे, त्यात तू घुसतेस. पण अहंकाराला वाटतं की मी नसेन तर मुलांचं काय होईल. या गोष्टीत तथ्य किती आहे हे थोडं पारखून तर घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्ही नसाल तर मुलांचं खूप वाईट होईल. खरंच का? खरंच का? दुसरी गोष्ट, मी या गोष्टीचा सन्मान करतो की तुम्हाला वाटतंय मुलांचं भलं व्हावं. पण जर आईलाच दुनियादारीबद्दल काही माहिती नसेल तर ती मुलांना काय शिकवेल? समस्या होईल ना. आणि आई स्वतःचा विकास काय म्हणून करत नाही? अनेकदा मुलांच्या नावाखाली मी काही करत नाही, बाहेर पडत नाही, घरातच राहते, ना काही माहिती, ना समज, ना अनुभव घेतला, ना काम केलं, काहीच नाही मुलांच्या नावाखाली. बरं, मुलांच्या नावाखाली केलं नाही, आता सांगा मुलांना काय शिकवाल? ठीक आहे, खूप लहान बाळ आहे, त्याला दूध पाजायचे काम तुम्ही तुमच्या मानसिक विकासाशिवाय सुद्धा करू शकता. पण बाळ आता अजून मोठं होईल, आता सांगा त्याला काय शिकवाल? एकदा मी म्हटलं होतं तर लोकांना खूप वाईट वाटलं की भारतातल्या बहुतेक आया या 4थी किंवा 6वी नंतर मुलांचा गृहपाठ सुद्धा करून येऊ शकत नाही, कारण त्यांनी स्वतःच नीट अभ्यास केलेला नसतो, किंवा अभ्यास केलेला असला तरी त्या विसरून गेलेल्या असतात. तुम्ही आता त्याला काय देऊ शकणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःच काही नवीन शिकलेलं नाहीये? तर त्याला कसं शिकवणार? म्हणून आई मुलांच्या कामी येऊ शकेल यासाठी सुद्धा गरजेचं आहे की आईने आधी स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यावं. मी याला असं म्हणतो की मुलांना जन्म दिलात ना, आता स्वतःला सुद्धा जन्म द्या. आई आहात ना, स्वतःला जन्म द्या.